नमस्कार. कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते. तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये ही जी भाजी आहे, फळभाजी आहे, ती मी कढईत घालते. तेल तापलं असेल, आपण पाहू. तापलेलं आहे. आता ही भाजी आपण याच्यामध्ये घालू. ही फळभाजी तुम्ही ओळखलेलीच असेल कोणती फळभाजी आहे ती. पराठे करणार आहोत. इथे ही भाजी थोडी अर्धवट शिजवून घ्यायची. त्याला पाणी घालायचं नाही. अशी परतून घेऊन थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मग पटकन शिजेल. आता मी याला थोडंसं मीठ घालते. मीठ घातले. आणि याला झाकण ठेवून चांगली वाफवून घेऊ आपण. इथे आपण त्याच्यावरचं झाकण काढून घेऊ. आता ही जी भाजी आहे ती आपली अर्धवट शिजलेली आहे. गॅस बंद करू आणि ही परातीत आपण गार व्हायला ठेवू. हे पहा, या ताटामध्ये परातीमध्ये गार व्हायला काढून घेतली. ही भाजी जी दाखवली ती ही वांग्याची भाजी आहे. असे 3 वांगे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे अर्धवट असे वाफवून घेतलेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये आपण 2-2.5 वाट्या पीठ घातलेले आहे. गव्हाचे पीठ आहे. आणि त्याच्यामध्ये आता हा कांद्याची पात आहे, बारीक कापलेली आहे. पात आहे म्हणून कांदा घालणार नाही. इथे कोथिंबीर आहे, जिरा पावडर, धना पावडर, हे तीळ आहेत, थोडासा ओवा हातावर असा क्रश करून घालते, म्हणजे त्याचा वास येतो चांगला. थोडासा हिंग घालते. त्याच्यामध्ये लसूण, आलं, मीठ आणि हिरवी मिरची हे घालते. हळद, थोडासा मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडीशी कसुरी मेथी घेतली. आणि आता ह्याला चांगलं आपण या भाजीमध्ये हे जे पीठ आहे हे चांगलं कालवून घेऊ आपण. आता पाणी लागणार आहे त्याला, पण अगोदर आपण ह्याच्यामध्येच भिजवून घेऊ आणि नंतर लागलं तर पाणी घालू. कणिक आहे हे बघा, पाणी न घालता असं झालेलं आहे. तर मी डाळीचं पीठ घालायला विसरले होते. तर आता आपण 2 चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये. 2 चमचे. ह्याने चव छान येते डाळीच्या पिठाने. ह्याला भिजून तयार झालेली आहे. आता हिला आपण 10 मिनिटे भिजून ठेवू. आपला पराठा लाटून झालेला आहे. इथे तवा तापलेला आहे. त्याला हे पीठ चिटकू नाही म्हणून मी थोडंसं असं तेल शिंपडलेलं आहे. आपण ह्याच्यावर आता हा पराठा घालू. गोळा करून घेतलाय, पोळपाटावर ठेवलाय. आता आपण ह्याला लाटून घेऊ. घडी करू आपण त्याची, म्हणजे छान येतो. थोडंसं मध्ये पीठ घालू असं. आता ह्याला आपण उलटून टाकू. मस्त भाजलाय. जेव्हा आपल्याकडे कांद्याची पात असते तेव्हा कांद्याची पातच वापरायची, कांदा नाही वापरायचा. हे पहा, ह्याला पण वरून पीठ भरभरलंय. आणि आता लाटून घेऊ आपण. आपल्याला त्रिकोणी पाहिजे असेल तर त्रिकोणी पण लाटून घ्यायचा. गोल पाहिजे असेल तर गोल लाटून घ्यायचा. असं लाटायचा. आता वाटलं आपल्याला थोडंसं पीठ यायला कमी पडते पिठी, थोडीशी वरून परत टाकायची अशी.
मी ह्याला तेल सोडणार आहे. तुम्ही तूप सोडायचं असलं तर तूप सोडू शकता किंवा तेल सोडू शकता. आता आपण याला उलटून टाकू आणि असं तेल लावायचं. थोडंसं छान रंग आलेला आहे आणि खायला पण एवढे चविष्ट लागतात. आता आपण भाजलेला आहे त्याला काढून घेऊ आणि इथे ह्या जाळीवर ठेवू. आता ह्याला आपण भाजायला टाकू. आपले खमंग असे वांग्याचे पराठे तयार झालेले आहेत. बघा किती छान रंग आलेला आहे आणि खूप स्वादिष्ट लागतात. त्याच्याबरोबर दही आहे, सॉस आहे, चटणी पण घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पण वांग्याचे पराठे करा आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.